तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना आता त्यांचं माहे एप्रिल 2026चं मानधन व त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता हा त्यांच्या खात्यामध्ये आता जमा केला जाणार आहे. कारण या भत्त्यासाठीचा व या मानधनासाठीचा निधी हा वितरित करण्याबाबत GR हा आलेला आहे. तर या GR मधून आपण या महिन्याकरिता असलेला निधी याविषयीची सविस्तर माहिती ही आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो वितरित करण्याबाबत असलेला GR आणि या GRचा विषय तुम्ही इथे पाहू शकता. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत आणि हा GR दिनांक 8 मे 2026 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे. त्यानंतर डायरेक्टली शासन निर्णय की ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे एप्रिल 2026 या महिन्याचे मानधन व त्याचबरोबर असणारा प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 174 इथे तुम्ही पाहू शकता 174 कोटी एवढा जो अतिरिक्त राज्य हिश्शाचा आवश्यक निधी आहे तो निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. तर तुम्ही पाहू शकता राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना त्यांचं माहे एप्रिल 2026चं मानधन असेल व त्याचबरोबर असणारा प्रोत्साहन भत्ता असेल तो आता त्यांना येत्या काही काळात येत्या काही दिवसातच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कारण या भत्त्यासाठीचा जो काही निधी आहे आणि या मानधनासाठीचा जो काही निधी आहे तो म्हणजे 174 कोटी रुपये हा निधी आता प्रत्यक्षपणे वितरित करण्यास मान्यता ही या शासन निर्णयामधून मिळालेली आहे आणि मिळालेल्या मान्यतेनुसार हा निधी आता वितरित केला जाईल आणि यांच्या खात्यामध्ये जमा देखील होईल. तर ही होती या शासन निर्णयामधील माहिती आणि आत्ताच आपण जी माहिती पाहिलेली आहे ती एका विवरणपत्रामध्ये सविस्तर अशी दिलेली आहे. ती देखील इथे आहे, ती देखील तुम्ही पाहू शकता. पण जी काही महत्त्वाची माहिती होती की उपलब्ध असलेला माहे एप्रिलसाठीचा निधी व वितरित करण्यास मिळालेली मान्यता ही आपण या शासन निर्णयामधून पाहिलेली आहे. तर ही होती सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.